आणि एक महत्त्वाची बातमी, औरंगाबादमध्ये झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत मराठवाड्याच्या जनतेवर आश्वासनांचा पाऊस पाडण्यात आला। मराठवाड्याकरता तब्बल 20 निर्णय घेण्यात आले। त्यात सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे खरीपाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंचनामा न करता सरसकट मदत करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली। तर मराठवाड्यातले प्रलंबित सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याकरता 9,271 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। संजय भाई, प्राथमिक अंदाज असा आहे की जवळजवळ 10 लाख हेक्टरवरचं सोयाबीन आणि अंदाजे 5 लाख हेक्टर असं 15 लाख हेक्टरच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे, असा एक प्राथमिक अंदाज या ठिकाणी आलेला आहे। यावर्षी माननीय पंतप्रधानांनी प्रधानमंत्री पीक विमा योजना घोषित केली आणि अत्यंत कॉम्प्रिहेन्सिव्ह योजना की ज्याच्यामध्ये राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने मिळून 4,000 कोटी रुपये हे त्या योजनेवर आम्ही दिले। तर सुदैवाने मराठवाड्यातल्या 78% शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे। अतिशय कमी प्रीमियम मध्ये ही योजना होती आणि अतिशय कमी अटी असलेली योजना होती। त्याच्यामुळे आता जे शेतकरी या ठिकाणी आहेत ते 78% शेतकरी या योजनेला पात्रच होणार आहे आणि याच्यामध्ये अतिवृष्टी झालेली असल्यामुळे पंचनामे करण्याची आवश्यकता पडणार नाही। त्यामुळे पंचनामे न करता केवळ जिल्हाधिकाऱ्यांची कमिटी एक त्याचा रिपोर्ट तयार करते। तो रिपोर्ट तयार करून या संदर्भातली जी काही मदत आहे ती देण्यात येईल। जे 22% लोक ज्यांनी इन्शुरन्स घेतलेला नाही त्यांनाही वेगळी मदतीची योजना एनडीआरएफच्या माध्यमातून आम्ही करतो आणि त्यांनाही आम्ही मदत करणार आहोत। आणि त्यासोबत जे लोक मृत झाले आहेत त्यांना 4 लाख रुपये, जनावरांचं जे नुकसान झालं आहे त्यांनाही स्टँडिंग ऑर्डर प्रमाणे आम्ही पैसा देणार आहोत। जिथे जमीन वाहून गेली किंवा खरडून गेली आहे त्याला देखील मदत करण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतलेला आहे। आणि त्यासोबत या सगळ्या गोष्टी तर तात्काळ मदतीच्या आहेत, पण या अतिवृष्टीमध्ये रस्त्यांचं काय नुकसान झालंय, पुलांचं काय नुकसान झालंय, इलेक्ट्रिसिटीचं काय नुकसान झालंय याचं पूर्ण असेसमेंट घ्यायचे आदेश हे जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत आणि त्या माध्यमातून त्याला जो काही निधी लागणार आहे तोही राज्य सरकार देईल असा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला आहे। माजी सहकारी विशाल करोळे यांनी या संपूर्ण बैठकीनंतर घेतलेला आढावा आपण पाहूया। तब्बल 8 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीतून मराठवाड्यासाठी अक्षरशः घोषणांचा पाऊस पडला। मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यासाठी एक कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला। 4 वर्षांचा हा कार्यक्रम असणार आहे आणि या 4 वर्षात मराठवाड्यात 49,278 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे। खरं तर 2009 मध्ये जी बैठक झाली होती त्यावेळेस फक्त 23,000 कोटी रुपयांचा निधी मराठवाड्यासाठी जाहीर झाला होता आणि तो निधी जाहीर झाल्यानंतरही तो निधी मराठवाड्याला मिळाला नव्हता। मात्र यावेळेस 49,000 कोटी आहेत आणि हे सर्व पैसे मराठवाड्याला मिळतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे। खास करून मराठवाड्याच्या सिंचन प्रकल्पासाठी मोठा पैसा उभारण्यात आला आहे। तर मराठवाड्यातील जे रस्त्यांचं जाळं होतं ते सुधारित करण्यासाठी, दुरुस्त करण्यासाठी आणि नवे रस्ते बांधण्यासाठी सुद्धा जवळपास 30,000 कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आलाय। त्याचबरोबर 3 ठिकाणी टेक्सटाईल पार्क उभारणार असल्याची घोषणा सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केली आहे। तर हिंगोलीमध्ये एक इंटरनॅशनल ऑब्झर्वेटरी लिगो नावाची एक मोठी प्रयोगशाळा उभारणार असल्याचं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। एकूणच मराठवाड्याचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। मराठवाडा कुठेही मागास राहणार नाही, त्यासाठी राज्य सरकार पूर्ण प्रयत्न करेल आणि येणाऱ्या काळात मराठवाड्याला सुजलाम सुफलाम करणार असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय। सोबतच आता शेतकरी जो अडचणीत आहे त्याला सुद्धा मोठी मदत करणार असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। त्याच्यासाठी सुद्धा एक वेगळा निधी शेतकऱ्यांसाठी उभारणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। तर औरंगाबाद शहर ज्याची स्मार्ट सिटी म्हणून घोषणा झाली त्यासाठी सुद्धा आता 1,000 कोटी रुपयांची मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे।
एकूणच पुढच्या 4 वर्षात मराठवाड्याचं रुपडं पालटायचं असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय. घोषणा खूप झाल्या, आता त्याची अंमलबजावणी कितपत होते यावरच मराठवाड्याचा विकास होणार किंवा नाही हे अवलंबून आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. पुणे, दौंड, करमाळा, इंदापूर, माढा तालुक्यात प्रचंड प्रमाणात पाऊस पडल्यानं उजनीच्या पाण्यात झपाट्यानं वाढ होती. उजनी धरण 106% भरले. उजनीचे 7 दरवाजे उघडले असून यातून 5000 क्युसेक्सनं भीमा नदीत पाणी सोडण्यात आले. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. उजनीच्या 39 वर्षांच्या इतिहासात आजपर्यंत हे धरण फक्त काही वेळाच भरले, त्यापैकीची ही एक वेळ. 5000 क्युसेक्स पाणी आता सध्या भीमेच्या पात्रात सोडलं जात आहे. इंदापूरमधली दृश्य पाहतोय आपण. उजनीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यानं हे दरवाजे उघडण्यात आले. माझे सहकारी जावेद मुलानी यांनी या जललक्ष्मीचा घेतलेला आढावा. महाराष्ट्रात सर्वत्र धो पाऊस पडत असल्याने नदी, नाले, धरणे दुथडी भरून वाहत आहेत. गेल्या 2 दिवसापूर्वी उजनी धरणाने 100 पार केली आहे. आपण पाहू शकताय की उजनी धरणाच्या 41 मोऱ्यांपैकी 7 मोऱ्यांमधून 5000 क्युसेक्सने भीमा नदीमध्ये पाणी सोडण्यात आलेले आहे. गेल्या काही वर्षात उजनी धरणाने गुन्हे पातळी गाठली होती, त्यामुळे येथील शेतकरी चिंतातूर झाला होता. मात्र आता या धरणाने 106% वारी गाठलेली असल्याने आता त्यातून 7 मोऱ्यातून 5000 क्युसेक्सने भीमा नदीमध्ये पाणी सोडण्यात आलेले आहे. त्यामुळे या उजनीच्या काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. जावेद मुलानी, झी मीडिया, उजनी. पारंपरिक शेतीला फाटा देत नाशिक जिल्ह्यामधल्या देवळा तालुक्यातल्या खालपच्या विठ्ठल जाधव या शेतकऱ्यानं गांडूळ खत प्रकल्पाची उभारणी केली आहे. फक्त 5 गुंठे जमिनीतून आता वर्षाकाठी खर्च वजा जाता 3 लाख रुपयांचं उत्पन्न ते घेतात. विशेष म्हणजे जाधव यांचा गांडूळ खत प्रकल्प नाशिक जिल्ह्यामधला एक यशस्वी प्रकल्प ठरला आहे. नाशिकच्या अवर्षणग्रस्त खालप गावात राहणाऱ्या विठ्ठल जाधव यांचा हा गांडूळ खत प्रकल्प पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प आदर्श ठरलाय. रासायनिक खतांच्या वाढत्या किमती आणि खतांच्या अतिवापरानं ढासळत चाललेला जमिनीचा पोत या समस्येपासून सुटका करण्यासाठी जाधव यांनी सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला आणि त्यातूनच हा गांडूळ खत प्रकल्प उभा राहिला. स्वतःच्या शेतीसाठी त्यांनी 1 टन क्षमतेचा गांडूळ खताचा एक बेड तयार केला. ते गांडूळ खत वापरल्यानं त्यांचं उत्पादन वाढलं आणि उत्पादनातली ही वाढ पाहून परिसरातील इतर शेतकऱ्यांनीही जाधव यांच्याकडे गांडूळ खताची मागणी केली आणि त्यानंतर त्यांनी 77 बाय 27 फूट जागेवर 2 लाख रुपये खर्च करून त्यावर 24 बेडचा समर्थ गांडूळ खत निर्मिती प्रकल्प सुरू केला. खत चाळून प्रतवारी करून त्याची विक्री केली जाते. दर महिन्याला त्यांच्या या प्रकल्पातून 10 ते 12 टन गांडूळ खताची निर्मिती होते. 1 टन उत्पादनासाठी त्यांना शेणखत, मजुरी असा 5,500 रुपये खर्च येतो. तर शेतकरी जागेवर 8,500 रुपये टनाप्रमाणे खत खरेदी करतात. जाधव यांना प्रति टन 3,000 रुपये नफा मिळतो. वर्षाकाठी खर्च वजा जाता 3 लाख रुपये निव्वळ नफा मिळतो. साधारण शेणखत 65,000चं लागतं, मजुरी 15,000 ते 20,000 रुपये लागते एका लॉटला, म्हणजे 2 महिन्यात. आणि साधारण एका महिन्याला 10 टन उत्पन्न येतं. त्याच्यात मग खर्च जाऊन साधारण 30,000 ते 35,000 रुपये मला दर महिन्याला मिळतात. जाधव यांनी गांडूळ खत प्रकल्पासाठी एकूण 5 गुंठे जागा वापरली. 2 गुंठे जागेत खताची निर्मिती केली जाते तर 3 गुंठ्यात शेणखत आणि गोदामाची उभारणी केली आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील 6 तरुणांना रोजगारही उपलब्ध झालाय. जाधव यांना गांडूळ खत प्रकल्पातून आर्थिक फायदा तसंच प्रतवारी करून उरलेलं खत ते आपल्या शेतात टाकतात. त्यामुळे त्यांच्या शेताची गुणवत्ता सुधारली आहे, उत्पादनातही वाढ झाली आहे. या प्रकल्पातून जाधव यांना 1200 लिटर भरमी वाश आणि गांडुळाचं उत्पन्न मिळतं. जाधव यांच्या गांडूळ खतामुळे अनेक शेतकऱ्यांना फायदा झालाय. साधारण एकरी उत्पन्न वाढीस मदत होत असते. टमाटोचं जर धरलं तर साधारण 2 ते 3 टनापर्यंत उत्पन्न वाढण्यास मदत होत असते. तसेच कांद्यालाही त्याचे चांगले रिपोर्ट आलेले आहेत शेतकऱ्यांना. मी तिथून आणलं होतं, कांद्यासाठी वापरलं तर त्याच्यापासून कांद्याचा रिझल्ट पण भेटला आणि कांद्याला मुळवा फुटतो, कांद्याची फुगवण येते, जमिनीची पोत सुधारते आणि कांदा सडत नाही. 100% सेंद्रिय खत आहे आणि स्वस्त आहे, ते एकदम भारी मस्त आहे. विठ्ठल जाधव यांनी उभारलेला गांडूळ खत प्रकल्प नाशिक जिल्ह्यातील एकमेव यशस्वी प्रकल्प ठरलाय.
जाधव इतर शेतकऱ्यांना गांडूळ खत प्रकल्प उभारणीसाठी मार्गदर्शन करतात। शेतीसोबत गांडूळ खत प्रकल्पामुळे विठ्ठल जाधव यांना चांगला जोडधंदा मिळालाय, त्यातून त्यांना शाश्वत उत्पन्नाचा मार्ग मिळालाय। निलेश वाघ, झी मीडिया, मनमाड। तर इकडे उस्मानाबादला पावसानं विश्रांती घेतली। यंदा सरासरीच्या 108% पाऊस नोंदवण्यात आला। गेल्या 24 तासात 68 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। उस्मानाबादच्या कळंब, वाशी, भूम, परांडा तालुक्यातल्या अनेक भागात सलग 2 दिवस पाऊस झालाय, त्यामुळे नद्या आणि नाले तुडुंब भरलेत। तलाव आणि नदीकाठच्या शेतीचेही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। मात्र अनेक दिवसानंतर पाऊस झालाय, त्यामुळे लोक आनंदी आहेत। निम्न तेरणा, माकणी ही 2 धरणं सोडली तरी तर सर्व धरणं काठोकाठ भरली। नुकसान होत असलं तरी देखील खूप वर्षांनी इतका छान पाऊस झाला, याचा आनंद बळीराजाच्या चेहऱ्यावरती आहे। एक छोटासा ब्रेक, पीक पाणीमध्ये लगेचच परतूया। बातमी उत्तर महाराष्ट्रातून। धुळ्यामध्ये ज्या पाण्याकरता शेतकऱ्यांनी पोलिसांच्या लाठ्याकाठी आणि तुरुंगाची हवा खाल्ली, त्या अक्कलपाडा धरणाचं पाणी अखेर डाव्या कालव्यातून सोडण्यात आले। त्या पाण्याला पाहून परिसरातल्या हजारो शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय। धुळे तालुक्यातल्या अक्कलपाडा धरणाच्या पाण्यानं पेटलेला संघर्ष अखेर शांत झालाय। ज्या पाण्यासाठी शेतकऱ्यांना कायदा हातात घ्यावा लागला, पोलिसांच्या अमानुष लाठ्याकाठ्या खाव्या लागल्या, त्या शेतकऱ्यांच्या नेटाच्या संघर्षाला घवघवीत यश मिळालंय। डाव्या कालव्याचं काम पूर्ण करून अक्कलपाडा धरणाचं पाणी शेतकऱ्यांसाठी सोडण्यात आलंय। याचा फायदा असा होणार आहे सर्व शेतकऱ्यांना की सर्व धरणं भरून जाणार आहेत। जरी आम्हाला शेतीला पाणी नाही सुटलं, पण कायमचं आमचं पियाचं पाणी काही जे लोक असतील नदीकाठचे ते पूर्ण जिवंत होऊन जातील। या पाण्याचा फायदा थेट 32 किलोमीटर पर्यंतच्या गावांना होणार आहे। 10 ते 12 गावांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या पाण्याचा आणि शेती सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे। खंडलाय, शिरडाणे, नवलाने, कावठी, मेहरगाव, निमडाळे, वार, गोंदूर, सुट्रेपाडा या गावांना हे पाणी अमृतापेक्षा कमी नाही। आज इतका भयानक दुष्काळ स्थिती आहे 3 वर्षापासून। आज गुरांना चारा नव्हता, प्यायला उन्हाळ्यात पाण्याची अवस्था इतकी भयानक होणार होती, पण आम्हाला अक्कलपाड्याच्या डाव्या कालव्याचं पाणी पाहून इतकं भयानक म्हणजे आमचा आनंद गगनात मावेना असं झालेला आहे। डाव्या कालव्याचं हे पाणी पाहून अनेक गावात गुढ्या उभारण्यात आल्या होत्या। इतकंच काय तर शेकडो शेतकऱ्यांनी या पाण्याचं पूजन करून आत्ताच दसरा दिवाळी साजरी केली। या संघर्षाचं श्रेय कोणा सत्ताधाऱ्याचं किंवा लोकप्रतिनिधीचं नाही, तर हे श्रेय फक्त आणि फक्त हक्काच्या पाण्यासाठी तुरुंगवास भोगणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांचं। प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे। या अक्कलपाड्याच्या पाण्याकरता संघर्ष करणाऱ्या तमाम शेतकरी बांधवांचं अभिनंदन। झी मीडियानं देखील त्यांच्या लढ्यामध्ये तितक्याच मजबूतीनं या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेतली होती। पीक पाणीमध्ये इथेच थांबतोय। ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास। रहा एक पाऊल पुढे। झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे।